रेणूला सांत्वन करण्यासाठी, तिला सदिच्छा देण्यासाठी, तिला मोठी मंडळी आशीर्वाद देण्यासाठी आपण सगळे इथे उपस्थित झालेले आहोत. आज खऱ्या अर्थाने तिच्या वडिलांना असं वाटलं असेल की आपण सार्थक झालेलं आपलं जीवन, की आपण ज्या मार्गावर आहोत त्या मार्गावर आपली मुलं जावीत असं प्रत्येक आई वडिलांना वाटतं. पण अनायसे या क्षेत्रामध्ये आणि साहित्याच्या क्षेत्रामध्ये देखील तिनं पदार्पण केलेलं आहे. आणि फक्त पदार्पण केलं नसून चांगल्या पद्धतीने तिनं काम, उत्कृष्ट असं काम केलेलं आहे. कारण अनेक मी तिच्या कथा वाचलेल्या आहेत आणि तिच्या कथा वाचल्यानंतर खऱ्या अर्थाने मन रमून जातं, खऱ्या अर्थाने मन रममान होतं. एकदा कथा सुरू झाली की त्याचा शेवट कधी होणार हे आपल्याला कळतच नाही. इतक्या सुंदर आणि उत्कृष्ट पद्धतीने शब्दांकन रेणूनं केलेलं आहे. म्हणजे मी तिची खुशी ही कथा वाचली. खुशी अतिशय बोधक अशी कथा आहे, जी काहीतरी समजावून सांगते, काहीतरी उद्देश आहे या खुशीचा जीवनामध्ये. दुःखातून सुखाचा मार्ग म्हणजे निर्वाणाचा मार्ग जो बुद्धाने सांगितलेला आहे, अपरिचितपणे अप्रत्यक्षपणे या कथेमधून अतिशय सुंदर बोधन तिने केलेलं आहे. आणि या अशा कथा या वयामध्ये, जिथे आपण म्हणतो की वाचन संस्कृती आज कुठेतरी कमी झालेली आहे, पण लेखन संस्कृती उदयाला आलेली आहे. आणि अशा तरुणीच्या स्वरूपात ही लेखन संस्कृती उदयाला आलेली आहे, याचं फार मोठं कौतुक आहे. म्हणजे आजची जी पिढी आहे, जिथे वाचन संस्कृती आपण बघतो संपलेली आहे, पण कुठेतरी ही संस्कृती जपण्यासाठी या अशा लोकांनी पुढे येऊन जो पुढाकार घेतलेला आहे आणि त्यासाठी कुटुंबातील लोकांचा सहभाग आहे, यापेक्षा मोठी गोष्ट आणखी काय असेल. आणि म्हणून मी म्हणते की आल्या आल्या मला इथे कुटुंब वाटतं, कारण सगळेच कलावंत आहेत. इथे माझे नाट्यकर्मी आहेत मित्र, इथे फोटोग्राफर आहेत बघा, परत सगळे कॅमेरामॅन, परत आमचे चित्रपट सृष्टीमध्ये काम केलेले ज्येष्ठ श्रेष्ठ, यांना कोण ओळखत नाही. सगळ्यांचे आपले गुरुवर्य सन्माननीय घारी सर आहेत उपस्थित, त्या सगळे कलावंत मंडळी आहेत. कलेचा ध्यास ठेवून कलेला पुढे नेण्याचं काम आपण सगळे करत आहोत. मला असं वाटतंय की जिंदगी का हिसाब बन जाओ, जिंदगी का हिसाब बन जाओ, शहर में लाजवाब बन जाओ, जिंदगी का हिसाब बन जाओ, शहर में लाजवाब बन जाओ, यूं तो मैं कोरा कागज, तुम पढ़ो तो किताब बन जाओ, विचारली ना आपल्या मनातल्या भावना ओतल्या त्या पुस्तकामध्ये. फक्त आपल्याला वाचायचं आहे आणि वाचनाच्या माध्यमातून संस्कृती पण जपायची आहे आणि संस्कारही आत्मसात करून आपल्या कुटुंबांना देखील तो संस्कार द्यायचा. आपल्या लहान मुलांना देखील वाचनाची संस्कृती तेवढ ठेवायची आहे, तेवढ ठेवायची ती संस्कृती. आपण म्हणतो ना, जिंदगी कुछ और नहीं, तेरी मेरी कहाणी है. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जगातली प्रत्येक एक व्यक्ती, या प्रत्येक एका व्यक्तीच्या जीवनामध्ये कुठली तरी एक कथा व्यक्तीची असेल की नाही. एक नाही, मित्रमध्ये असंख्य कथा असतील. म्हणजे मॅडमच्या जीवनामध्ये एक वेगळी काहीतरी कथा आहे संघर्षाची, रेणूच्या जीवनामध्ये काहीतरी वेगळी कथा आहे, सरांच्या जीवनात संघर्षाचा पूर्ण अर्थांग सागर असेल. घारे सर इथे उपस्थित आहेत, ते जर सांगायला लागले तर आपल्याला कळेल की त्यांनी काही काही संघर्ष केला, किती कथा आहे त्यांच्या जीवनात दडलेल्या. पण या प्रत्येक कथेचा पाठलाग आपण सुप्त मनात करत असतो. मी रेणूचं कौतुक करते की तिनं जागरूक मनातून या कथा तुमच्या समोर आणल्या. तिनं फक्त सुप्त मनात त्या ठेवल्या नाही, तर या कथा तिनं जागरूक मनातून तुमच्यापर्यंत पोचत्या केल्या. आपल्याला आता या कथा वाचून त्या कथेत फक्त रममान व्हायचं नाहीये, तर या कथेच्या माध्यमातून ज्या भावना तिनं ओतल्या आहेत, जे बोधन तिनं केलेलं आहे, या बोधनाला दुर्लक्ष न करता लक्ष केंद्रित करून त्यावर वाटचाल देखील आपल्याला करायची आहे. एवढ्या म्हणजे तरुणाई जेव्हा लिहिते, या तरुणाईच्या मनामध्ये किती धगधगता आहे, किती भावना दडलेल्या आहेत, ही आपल्याला नवीन सांगायची गरज नाही. म्हणजे इतक्या असंख्य गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये दडलेल्या आहेत. तुझी खुशी तर वाचलीच वाचली, पण मला भुमरा आहे म्हणजे तरुणाई कशा पद्धतीने असते आजची, याचं उत्कृष्ट तिनं उदाहरण सहजीनं सांगितलेलं आहे. आणि ही कथा जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येते की ही माझीच तर कथा नव्हे, माझीच तर कथा नव्हे. म्हणजे इथे तरुणाईमध्ये असलेले माझे सगळे मित्र, माझे विद्यार्थी, म्हणजे मित्रच म्हणते मी, विद्यार्थी मित्र इथे उपस्थित आहेत, हे सगळे तरुणाईमध्ये आहेत. यांच्या आयुष्यामध्ये हॉस्टेल लाईफ जगणारे जे मुलं आहेत, बॉईज हॉस्टेल म्हणजे आणखी एक कथा, ह्या ज्या कथा आहेत, या कथा आपल्याला वेगळ्या एका कल्पनेत घेऊन तर जातात, पण खूप सुंदर असं बोध देतात. आणि या सांगतात की आज जिथे आपण काहीतरी पदार्पण करत आहोत, काही गोष्टी आपल्या हातून नकळत चुकत आहेत, कळत न कळत म्हणते मी, कळत न कळत चुकत आहे. या कळत न कळत चुकलेल्या गोष्टींना सावरून आपण पुढे कसं जाता येईल, त्यावर पांघरून न घालता, त्यावर
करता येईल, हे आव्हान आहे आजच्या तरुणाईसमोर. आपल्या चुकांवर आपल्याला पांघरून घालायचं नाहीये, तर यावर काय करायचंय, सामोरे जायचंय. आणि सामोरे कसं जाणार आपण, आव्हानाचं. आणि हे आव्हान जे आहे हे आपल्याला पेलायचं आहे. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने तिनं भोंगऱ्यांमधून हे विचार व्यक्त केलेले आहेत. त्याचबरोबर फ्रँकी नावाची कथा जी मनाला फार भावली, म्हणजे इथे प्राणीप्रिय लोक सगळे सांगत आपण बघा, मनुष्य देखील हा प्राणीच आहे. फक्त फरक एवढा आहे की मनुष्यामध्ये भावना ओतप्रोत भरलेल्या आहेत. भावना आहेत म्हणूनच ते लेखिका आहे. एखादी म्हणजे प्राणी असेल, जनावरच असतील, हे लेखन संस्कृतीला पाळतील काय ते मी सांगू शकणार नाही. पण त्या भावना आहेत. मनुष्य प्राण्यामध्ये या भावना मोठ्या प्रमाणात आहेत आणि म्हणूनच ही लेखिका आहे. म्हणूनच आपण कलावंत आहोत, म्हणूनच कुणीतरी फोटोग्राफर आहे, म्हणूनच कुणीतरी रांगोळी काढू शकतो छान चांगल्या पद्धतीने. ह्या सगळ्या कलावंतांजवळ काहीतरी अशा सुप्त गुण आहेत. आणि या सुप्त गुणांना काय होतं, आपण भीतीपोटी कुठेतरी इथेच दाटून ठेवतो. मनात इथे कुठेतरी ते दडलेलं असतं. या दडलेल्या गोष्टी बाहेर आणाव्या लागतात. आणि हे आजच्या वर्तमानामध्ये जर जगायचं असेल तर आपल्याला आपल्या कलेचं लोकांच्या समोर प्रस्तुतीकरण, प्रगटीकरण करावंच लागेल, प्रदर्शन करावंच लागेल. आणि म्हणूनच हे प्रदर्शनकारी कला आहे. म्हणूनच त्याचं प्रदर्शन आपण करू शकतो. ही जी सुप्त मनातली गोष्ट आहे, जी रेणू तुम्हाला सांगते आणि तुम्ही ऐकता, फक्त ऐकत नाही, त्याच्यामध्ये रममान होता. भोंगऱ्या सांगितलं मी, फ्रँकी ही हा जो प्राणी आहे, म्हणजे कुत्रा नावाचा प्राणी, आपण सगळीकडे बघतो.